जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आज खूपच महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवत आहे, तो म्हणजे ब्रह्मस्थानी, म्हणजे घराच्या ब्रह्मस्थानी आपण कोणतीही एखादी वस्तू ठेवू नये किंवा तिथे बांधकाम करू नये। आणि तिथे वस्तू ठेवणे किंवा बांधकाम करणे हे वास्तुशास्त्राला संमत नाही आहे। आणि जर आपण एखादी गोष्ट अशी जर आपण केली तर त्यामुळे आपल्याला कोणत्या नुकसानाला आपल्याला समोर जायला लागतं ते आज आपण पाहणार आहोत। चला पाहूया। मंडळी, वास्तुपुरुष म्हणजे एक सजीव देवता मानली आहे। शरीराचा मध्यभाग म्हणजे बेंबी, त्याच्यावर जर जड सामान ठेवल्यास काय अवस्था होईल याचा तुम्ही क्षणभर विचार करा। म्हणजे ब्रह्मस्थानी बांधकाम का करू नये याचे उत्तर तुम्हाला आपोआपच मिळेल। मंडळी, ब्रह्मस्थानी बांधकाम केल्याने अथवा तिथे जड साहित्य, कपाट, जिना किंवा अन्य काही वस्तू जर आपण तिथे ठेवल्या तर त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांचे आरोग्य सर्वार्थाने बिघडते। तसेच आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात। संसारामध्ये आणि जीवनामध्ये कलह मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतो। पती पत्नी यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत ते बिघडतात, प्रेमाचे संबंध राहत नाहीत, एकत्र कुटुंब राहत नाही, सर्वांची डोकी ही सतत तापलेली असतात। साधारण कदा तलवार घेऊनच लोक घरामध्ये वावरतात। प्रत्येक माणूस त्या घरामध्ये एकमेकांवर शंका काढत असतो, त्यांचा अहंकार वाढतो, त्यामुळे त्यांचं वागणं काही वेळा अगदी हास्यास्पद आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे कोणीच कुणाचं नुकसान करत नाही पण विनाकारण शत्रुत्व निर्माण होतं। मंडळी, तुम्हाला आता कळलंच असेल की वास्तूच्या ब्रह्मस्थानी एखादी वस्तू ठेवणे किंवा एखादी वास्तू बांधणे हे किती धोकादायक आहे। मग मंडळी, तो बंगला असो, तो रो हाऊस असो, ते एखादा फ्लॅट असो, मग 2 BHK 3 BHK, अहो साधी झोपडी जरी असली ना तरी त्या वास्तूच्या ब्रह्मस्थानी कुठली वस्तू ठेवू नये किंवा बांधू नये। त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखशांती ही आपोआप येईल। मंडळी, तुर्तता आज इथेच थांबतो। धन्यवाद। जय गणेश।